Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू. मातोश्रीवर रणनीती ठरली. 12 उपनेत्यांवर विभागनिहाय आता विधानसभा निहाय जबाबदाऱ्या. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रिया सुरू. 4 सदस्यीय प्रभागांना प्राधान्य. मुंबई महापालिका वगळता इतर महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपेंच्या नावाची चर्चा. तर काल जयंत पाटलांकडून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत. जयंत पाटील राजकारणातला संपलेला विषय. दिवा विस्ताना मोठा होतो तशी त्यांची अवस्था. गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका. डोंबिवलीत पुन्हा ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा. डोंबिवलीमध्ये पश्चिमेकडील मनसे शहर अध्यक्ष राहुल कामत यांच्याकडून ठाकरेंच्या प्रकाश तेलगोटेंसह कार्यकर्त्यांची भेट. 2 मराठी वाघांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं बॅनरवर नितेश राणेंना डिवचणारा मजकूर सुद्धा. कोणाचाही बाप काढणं चुकीचं. मुख्यमंत्री फडणवीसांची नितेश राणेंना समज. तर सगळ्यांचा बाप या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर बसलाय असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाच्या निधीत वाढ. लाडक्या बहिणींना निधी दिल्यामुळे अनेक योजना रखडल्या. काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांचा आरोप. स्वतःवरील कारवाया वाचवण्यासाठी अजित पवार सत्तेत. जनतेसाठी सत्तेत गेलो हे सांगणं ढोंग. संजय राऊतांचा अजित पवारांवर आरोप. पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. परदेशात गेलेल्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींना परदेशवारी संदर्भात माहिती. जरा धीर धरा, काही लोकांना जाण्याची घाई लागली आहे. निलेश लंके यांचं मोठं वक्तव्य. मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टात सुनावणी. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ या संदर्भातली सुनावणी घेणार. सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका. सीमा हिरेंची फडणवीसांसह बावनकुळेंकडे मागणी. तर सीमा हिरेंकडून मुंबईमध्ये फडणवीसांची भेट. रायगड किल्ला परिसरातील धनगर समाजातल्या 24 लोकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा. पडळकरांनी नोटीस फाडून टाकल्या. 14 तारखेला पडळकर कार्यकर्त्यांसह रायगडावर जाणार. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं 4थ्या दिवशी सुद्धा अन्नत्याग आंदोलन. तर आज जरांगेकडूंना भेटणार. यासह अमरावतीमध्ये प्रहार कार्यकर्ते आक्रमक. स्थानिक प्रश्नांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा. अंबादास दानवे ट्रॅक्टर मोर्चात सहभागी. पाकिस्ताननं पुन्हा कुरापती केल्यास पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देऊ. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा थेट इशारा. राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये 4ही आरोपींकडनं गुन्हा कबूल. पत्नी सोनमनंच बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीची हत्या घडवून आणली. मेघालय पोलिसांचा दावा. पुण्याच्या इंदापुरातल्या पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे बेपत्ता झाल्याची माहिती. केमदारणेंच्या चिठ्ठीतनं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेंवर धमकी दिल्याचा आरोप. महाराष्ट्रात नव्या 89 कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये सर्वाधिक 32 रुग्ण. तर पुण्यात 23. ठाण्यामध्ये 3 रुग्णांची भर. तर राज्यात सध्या 615 सक्रिय रुग्ण. सोन्यात 300 रुपयांची तर चांदीच्या दरात 2200 रुपयांची वाढ. सोनं 98,965 रुपये तोळा. तर चांदी सुद्धा 1,10,000. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी नवं धोरण येणार. तर काही मंडळांना धोरणात दिलासा मिळणार. सूत्रांची माहिती. शुक्रवारनंतर राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. पावसाअभावी पेरण्यांची घाई न करण्याचा सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला. सोलापूरच्या बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. 2.5 एकरवरील केळी पिकांचं नुकसान. 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती. त्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची मागणी. द्रव ऑक्सिजन गळतीमुळे ऑक्सिओम 4 मोहीम पुढे ढकलली. तर दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यावर प्रक्षेपणाची नवी तारीख ठरणार. मोहिमेत अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 14 दिवस घालवणार. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.